नमस्कार. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन 1 मधील 1.4 बिग डेटा बिग इनसाइट्स या पाठाचं मराठी ट्रान्सलेशन म्हणजेच मराठीत भाषांतर. हा धडा आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 35 पासून सुरू झालेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता आपण प्रत्यक्ष भाषांतराला सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे 1.4 बिग डेटा बिग इनसाइट्स आणि याचं मराठीमध्ये भाषांतर होतं. मराठीमध्ये अर्थ होतो माहितीचा प्रचंड साठा, प्रचंड अंतर्गत ज्ञान. व्हॉट इज बिग डेटा? बिग डेटा म्हणजे काय? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. बघा, रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती. बिग डेटामुळे माहितीचा प्रचंड साठा लोकांच्या जीवनशैलीत याच्यामुळे क्रांती घडून आलेली आहे. लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली. which has been affected by big data. लोकांच्या जीवनशैलीत या बिग डेटामुळे, या प्रचंड माहितीमुळे क्रांती घडून आलेली आहे. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परसूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपली आरोग्य सेवा, आपला प्रवास, आपला वैज्ञानिक अभ्यास, तुम्ही नाव घ्याल त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये 360 अंशात बदलून गेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी लेखकांना असं म्हणायचं आहे, या बिग डेटाच्या रिव्होल्यूशनमुळे माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. 360 डिग्री अंशामध्ये बदल झालेला आहे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. द मासिव डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आणि आपल्याकडे हा जो प्रचंड मोठा डेटा आहे, या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड डेटामधून खरोखरच आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणल्या जाऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये एवढी शक्ती आहे या डेटामध्ये, आपल्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल याच्यामध्ये घडून येऊ शकतात. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सॲप, विजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेसेस और वॉच व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंड्स, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का व्हॉट हॅपन्स, काय घडते जेव्हा तुम्ही फेसबुकवरच्या एखाद्या पोस्टला लाईक करता, किंवा एखादी पोस्ट व्हॉट्सअपवर शेअर करता, किंवा एखाद्या वेबसाईटला तुम्ही भेट देता, किंवा मेक ऑनलाईन परचेसेस, किंवा तुम्ही ऑनलाईन एखादी खरेदी करता, और वॉच व्हिडिओ, किंवा एखादा व्हिडिओ पाहता, तेव्हा डू यू नो व्हॉट हॅपन्स, तुम्हाला माहीत आहे का तेव्हा काय घडतं ते? यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी कॅन डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. हो, खरं आहे, तुमचं म्हणणं खरं आहे. कारण हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादी माहिती आपण पोस्ट केलेली शेअर करतो, लाईक करतो, तेव्हा ती सर्व माहिती ऑनलाईन रेकॉर्ड होते. म्हणजे ऑनलाईन त्याची नोंद ठेवली जाते. मॉनिटर्ड म्हणजे त्याचे निरीक्षण केले जाते, आणि ॲनालाइज्ड म्हणजे त्याचे विश्लेषण केले जाते. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. आणि अशा पद्धतीने ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, प्रचंड प्रमाणात डेटा हा कलेक्ट केला जातो, जमा केला जातो, गोळा केला जातो. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द
डेटा माइट बी. हा डेटा अशाप्रमाणे प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला जातो. हा डेटा किती मोठा असू शकतो याची मी आपल्याला कल्पना देतो. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स ऑफ डेटा consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. हा डेटा किती मोठा असतो याची कल्पना मी तुम्हाला देतो. लेट मी गिव्ह यू एन आयडिया ऑफ how the data might be, how the huge the data might be. हा जो डेटा आहे हे किती असतो याची माहिती मी तुम्हाला देतो. हा डेटा पेटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स एवढा असू शकतो, ज्याच्यामध्ये लक्षावधी लोकांच्या विविध स्रोताकडून गोळा केलेल्या कोट्यावधी ते अब्जाधीश नोंदी असतात. किती नोंदी असतात? कोट्यावधी ते अब्जाधीश नोंदी असतात. आणि या माहितीच्या नोंदी असतात. उदाहरणार्थ वेब विक्री, ग्राहक कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया आणि मोबाईल डेटा अशा पद्धतीची माहिती, अशा प्रकारची माहिती ही आपली ऑनलाईन सेव्ह होत असते. द data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. हे बघा, the data available to industry and companies, हा जो डेटा आहे हा डेटा उद्योग क्षेत्रे आणि कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या या डेटाचे प्रमाण, या माहितीचे प्रमाण, त्याच्यातील व्हेरिएशन विविधता, व्हेलोसिटी त्याचा वेग, व्हेरॅसिटी त्याची सत्यता आणि मूल्य ही त्यांचे महत्त्व, याच्यामध्ये सातत्याने प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. कशामध्ये वाढ होत आहे? त्या डेटाचं प्रमाण, त्याची विविधता, त्याची सत्यता, त्याचं मूल्य आणि त्याचं जे महत्त्व आहे याच्यामध्ये सातत्याने प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्री अँड कंपनीज इनॉर्मसली इन्क्रीजिंग, मोठ्या प्रमाणात वाढत आहे. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. हे बघा, एवढा मोठा प्रचंड जो डेटा आहे, such a big data is easy to obtain. हा डेटा प्राप्त करणे, मिळविणे हे सोपे आहे, परंतु but so massive that it challenges, परंतु तो इतका अफाट आहे की सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानासाठी ते मोठे आव्हान आहे. इट इज अ बिग चॅलेंज. आणि म्हणून यापूर्वी अज्ञात असणारे माहितीचे अंतर्गत ज्ञान मिळवण्यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्सचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? बिग डेटा ॲनालिटिक्स. कशासाठी? हा डाटा मिळवण्यासाठी, या माहितीचे अंतर्ग मिळवण्यासाठी बिग ॲनालिटिक डेटाचा वापर केला जातो. आणि हे तंत्रज्ञान प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल, म्हणजे याच्यापूर्वी हे तंत्रज्ञान अवगत नव्हतं, माहीत नव्हतं. बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हेरिड डेटा सेट्स or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences.
Big data analytics is complex process of examining large and varied data sets or big data to uncover information. हा जो बिग डेटा ॲनालिटिक्स ही मोठ्या आणि विविध प्रकारच्या डेटा सेट्स किंवा बिग डेटाची तपासणी करणारी जटिल प्रक्रिया आहे. त्याच्याद्वारे छुपे पॅटर्न, हिडन पॅटर्न, अज्ञात परस्पर संबंध, अननोन कोरिलेशन, हिडन पॅटर्न, मार्केट ट्रेंड्स आणि ग्राहकांचे प्राधान्यक्रम याच्याविषयीची माहिती बिग डेटाच्या माध्यमातून, बिग डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून जाणून घेता येते. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल with the industries, they can have innumerable advantages. Hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. या ठिकाणी जे उद्योग आहेत, या उद्योगधंद्याकडे इतका प्रचंड डेटा उपलब्ध असल्याने त्यांना त्यातून असंख्य फायदे मिळू शकतात. कुणाला? या उद्योगधंद्यांना. आणि म्हणूनच हे सर्व उद्योगधंदे, इंडस्ट्रीज या बिग डेटाचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. परंतु बरेच जे उद्योगधंदे आहेत, कित्येक उद्योगांनी या बाबतीत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावरून, त्यांच्या कॉम्पिटिटरपेक्षा बरीच मोठी मजल मारलेली आहे. म्हणजे त्यांनी ती माहिती गोळा केलेली आहे, ते पुढे गेलेले आहेत. इट्स नॉट द अमाउंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. इथे जो डेटा आहे, या डेटाचं प्रमाण महत्त्वाचं नाही, तर या कंपन्यांनी गोळा केलेल्या डेटाचं काय करतात, कसा उपयोग करतात, हा खरा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे ते माहिती आपल्याकडून चोरतात किंवा घेतात आणि त्याचा काय उपयोग करतात, त्याचं काय करतात हे माहीत करून घेणं हा खरा कळीचा मुद्दा आहे. युजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचे उपयोग. 1. लोकेशन ट्रॅकिंग. आता या डेटाचे काय काय उपयोग आहेत त्याची माहिती आपल्या पाठामध्ये दिलेली आहे, ती माहिती आपण आता घेणार आहोत. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. बिग डेटाच्या माध्यमातून आपण एखादं ठिकाण, त्याची माहिती घेऊ शकतो आणि त्याचा मागोवा घेऊ शकतो, त्याची ट्रॅकिंग करू शकतो. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. याच्यासाठी युअर GPS अँड गुगल मॅप हे उपयोगात येतात, हे उपयोग करतात. GPS आणि गुगल नकाशे बिग डेटाचा उपयोग करतात. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic congestion on a particular route. Information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident-prone areas etc. याच्या माध्यमातून भौगोलिक स्थिती, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉरद्वारे आपल्याला रहदारीविषयी, विशिष्ट मार्गावरील गर्दी, मार्ग बंद असल्याचे किंवा तो एकमार्गी असल्याचे समजते. तसेच अपघातप्रवण क्षेत्रे कोणती याच्याविषयीची माहिती आपल्याला या बिग डेटाच्या माध्यमातून समजू शकते, समजते. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods.
या ठिकाणी यू कॅन प्लॅन, तुम्ही प्लॅन करू शकता युअर ओन रूट, तुमचा जो मार्ग आहे तुमचा मार्गाचं प्लॅनिंग नियोजन करू शकता आणि तुमचा जो माल आहे गुड्स म्हणजे माल त्याचं ट्रान्सपोर्टेशन त्याची वाहतूक कशी करायची याचं सुद्धा नियोजन तुम्ही या बिग डेटाच्या माध्यमातून करू शकता. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाइन you can track the location of your goods in transit. You can also track the condition of goods. या बिग डेटाच्या आधारे तुम्ही इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग, जर तुम्ही ऑनलाइन काही मागवलेलं असेल, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स, तुमची जी वस्तू आहे त्या वस्तूचं लोकेशन शोधून काढू शकता ट्रान्झिटमधलं. आणि यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स, त्याच पद्धतीने तुमच्या मालाची कंडिशन कशी आहे, तुम्ही मागवलेल्या साहित्याची कंडिशन कशी आहे हे सुद्धा तुम्ही माहिती काढू शकता. This has immensely helped the logistics companies to reduce risks in transport, improve speed and reliability in delivery. त्याच पद्धतीने याच्यामुळे लॉजिस्टिक कंपन्यांना मालाच्या वाहतुकीतील जी जोखीम आहे ती जोखीम कमी करण्यास, गती वाढवण्यास आणि वितरणातील रिलायबिलिटी म्हणजे विश्वासार्हता राखण्यास प्रचंड मदत झालेली आहे. सेकंड 2, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. बिग डेटाचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे हवामानाचा पॅटर्न समजणे. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानाची स्थिती समजण्यासाठी बिग डेटाचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होतो. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द वर्ल्ड. जगभरामध्ये सर्वत्र वेदर सेन्सर्स, हवामानाचे सेन्सर्स आणि सॅटेलाइट उपग्रह स्थापित केलेले आहेत. सेटअप म्हणजे स्थापित केलेले आहेत. ह्यूज अमाउंट ऑफ डाटा इज कंटिन्यूली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि या सेन्सरकडून या स्थापित केलेल्या घटकांकडून प्रचंड प्रमाणात डेटा त्यांना सतत मिळत असतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड वेदर. आणि याच्यामुळे आपल्याला हवामान समजण्यास मदत होते. अँड हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. आणि याच्यामुळेच आपल्याला हवामानाचे अंदाज सांगणे सुद्धा शक्य होते. आपण हवामानाचे अंदाज सांगू शकतो. Weather pattern give us warnings of the implementing natural calamities like floods, earthquakes, tsunami etc. तसेच याच्यामुळे आपल्याला हवामानाचे पॅटर्न्स आपल्याला फ्लड म्हणजे पूर, अर्थक्वेक म्हणजे भूकंप आणि सुनामी म्हणजे सुनामी लाटा इत्यादी ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत या नैसर्गिक आपत्तीची सूचना इशारा हे वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइट्स आपल्याला वारंवार देत असतात. नेसेसरी प्रिकॉशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि याच्यामुळे आपल्याला त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी अगोदरच चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग प्रिडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. त्याच पद्धतीने आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचा पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोताचा रिसोर्सेस लाईक वॉटर हे जे स्रोत आहेत यांच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे अशा गोष्टींचा अभ्यास आपण या बिग डेटामुळे करू शकतो. 3. हेल्थ केअर इंडस्ट्री आरोग्य सेवा उद्योग.
टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण पाहतो की लोक आरोग्याविषयी जागरूक झालेले आहेत. हेल्थ कॉन्शियस म्हणजे आरोग्याविषयी जागरूक. द स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. आपल्या फोनमधील स्मार्ट घड्याळे, इतर वेअरेबल्स, आरोग्य संबंधित ॲप्स सातत्याने डेटा संकलित करत असतात, कलेक्ट करत असतात. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस. ती आपली स्वतःची छोटी बायोमेडिकल उपकरणे आहेत, बायोमेडिकल उपकरणे आहेत असे आपल्याला म्हणता येईल. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, द डिस्टन्स वॉकड etc. आणि याच्या माध्यमातून ही जी साधनं आहेत बायोमेडिकल, ती आपल्या हृदयाची गती ओळखतात, रुग्णांच्या झोपेच्या पद्धतीचे निरीक्षण करतात. म्हणजे रुग्ण झोपल्यानंतर त्याची जी पद्धत आहे त्याचं निरीक्षण करतात, त्याच्या व्यायामाची किती अंतर चालणे झाले याची नोंद ठेवतात, की द डिस्टन्स वॉक etc. किती अंतर चालले हे सुद्धा ते जी साधनं आहेत ती साधनं नोंदी ठेवत असतात. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. आणि अशा प्रकारे संकलित केलेल्या या डेटाच्या विश्लेषणातून नवीन ज्ञान, अंतर्गत माहिती आपल्याला मिळू शकते आणि प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरजांची व्यक्तीनुसार माहिती, फीडबॅक मिळू शकते. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure etc. at home 24/7. Monitoring can be provided to patients in hospitals too. अशा पद्धतीने आजकाल आपल्याकडे घरात ब्लड शुगर, ब्लड प्रेशर इत्यादीची तपासणी, देखरेख करण्यासाठी गॅजेट, उपकरणे उपलब्ध आहेत. रुग्णालयातही रुग्णांना 24/7 देखरेखीची सुविधाही दिली जाऊ शकते. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug etc. बिग डेटाच्या मदतीने आता डॉक्टरांना कोणताही आजार किंवा एखाद्या औषधाचा परिणाम इत्यादीचे चांगले निदान करता येऊ शकते. कशाच्या आधारे? बिग डेटाच्या आधारे. Unnecessary guesswork can be significantly reduced. अनावश्यक अंदाज मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतात. कशाच्या आधारे? बिग डेटाच्या आधारे. Past records of the patients can be maintained and better analysis of the health can be obtained. त्याच पद्धतीने रुग्णांच्या मागील नोंदी ठेवता येऊ शकतात आणि त्याच्याद्वारे आरोग्याचे अधिक चांगले विश्लेषण करता येऊ शकते. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. त्याच पद्धतीने बिग डेटा हा साथीच्या रोगांचा आणि इतर आजारांचा प्रादुर्भाव यांचे निरीक्षण करण्यासही मदत करतो. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड and the areas affected by flu can be easily located and
नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन. तुम्ही नुसता मी फ्लू आजारी असा संदेश व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर पाठवता आणि तेव्हा तर त्वरित त्याचे परीक्षण करता येऊ शकते आणि फ्लूग्रस्त भाग सहजपणे शोधता येतो आणि आवश्यक ती खबरदारी घेता येते. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. एखाद्या क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्या लोकांचा आरोग्य डेटा प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजतात. ते पैसे देतात आणि पैसे देऊन तो डेटा खरेदी करतात कारण त्याच्यावर त्यांना संशोधन करायचं असतं आणि औषध निर्मिती करायची असते. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. अशा पद्धतीने जेव्हा हे एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने व्यक्तींना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठी सूचना आणि उपाय सुचवले जाऊ शकतात. पुढचा मुद्दा पाहूया. 4. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, वित्त आणि व्यापारामध्ये या डेटाचा कसा उपयोग केला जातो याची माहिती आता येथे दिलेली आहे. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. Big data analytics द्वारे लोकांच्या गुंतवणुकीची जी पद्धत आहे या पद्धतीचा अभ्यास केला जाऊ शकतो. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. नवीन अंतर्गत माहितीमुळे बँका आणि वित्त कंपन्या, फायनान्स कंपनीज अँड बँक्स या कंपन्या योग्य योजना तयार करू शकतात. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. या एजन्सी आणि संस्थांचे कामकाज बिग डेटामुळे सुलभ होत आहे. पुढचा पॅसेज पाहूया. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रेल्स etc. सायबर गुन्ह्यांचे अंदाज बांधणे व प्रतिबंध करणे, कार्ड फ्रॉडचा तपास, ऑडिट ट्रेलचे संग्रहण इत्यादी कामांसाठी बँकिंग आणि वित्त क्षेत्र बिग डेटाचा वापर करत आहे. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. आणि या बँका त्यांच्या ग्राहकांच्या मागील डेटाचे आणि पूर्वीच्या ब्रूट फोर्स अटॅकच्या डेटाचे विश्लेषण करून बँका भविष्यातील प्रयत्नांचा अंदाज लावू शकतात. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. हे बघा, बिग डेटा केवळ सायबर गुन्ह्यांचा अंदाज लावण्यास मदत करत नाही, तर तो चुकीचे व्यवहार आणि नेट बँकिंगमधील त्रुटी यांच्याशी संबंधित ज्या अडचणी असतात त्या अडचणी हाताळण्यासही मदत करतात. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. तसेच हे काय करू शकतात,
तो काय करतो, सर्व्हरमधील स्पाइकचा अंदाज देखील बांधू शकतो, जेणेकरून बँका त्यानुसार आपले व्यवहार व्यवस्थित करू शकतील. पुढचा पॅसेज. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. वित्तीय बाजारपेठेतील फायनान्शियल मार्केटमधील संभाव्य बेकायदा व्यवहार आणि संशयास्पद उचापती म्हणजेच कारवाया यावर लक्ष ठेवण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC बिग डेटाचा वापर करते. The SEC is using network analytics and natural language procedures to identify possible frauds in the financial markets. वित्तीय बाजारपेठेतील संभाव्य फसवणूक ओळखण्यासाठी SEC नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नैसर्गिक भाषा प्रोसेसरचा वापर करते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेड HFT is an area where big data finds a lot of use today. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग एक असे क्षेत्र आहे जिथे आज बिग डेटाचा वापर होतो. येथे ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी बिग डेटा अल्गोरिदम वापरले जाते. येथे हियर बिग डेटा algorithms are used to make trading decisions. Today, the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. आजकाल बहुतांश इक्विटी ट्रेडिंग डेटा हा अल्गोरिदमद्वारे होतो व जे क्षणार्धात निर्णय घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि विक्रीसाठी सोशल मीडिया नेटवर्क आणि न्यूज वेबसाईट संकेतांचा वाढत्या प्रमाणात वापर करून घेत आहेत. 5. स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा. आता आपण क्रीडाबद्दल डेटाचा वापर कसा केला जातो याची माहिती दिलेली आहे ती पाहूया. एखादा क्रिकेटचा सामना पाहताना आपल्याला आकडेवारीच्या विश्लेषणाची अनेक प्रकारची क्रमवारी आणि पर्याय दाखवले जातात. हे आपण क्रिकेट पाहत असताना पाहिलेलं आहे. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. सामने, प्रशिक्षण सत्रे आणि वर्कआउटच्या रेकॉर्डिंगमधून गेल्या काही कालावधीत एक प्रचंड डेटा तयार केला गेला आहे. The data enables a sports person to study his performance as well as of the other players वर्ल्ड वाईड. हा डेटा एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीचा तसेच जगभरात जे इतर खेळाडू असतात या खेळाडूंचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरते. इट हॅज ट्रेमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. या डाट्यामुळे वैयक्तिक तसेच संघाची कामगिरी सुधारण्यास मदत झालेली आहे. द सेन्सर्स embedded in the sport equipments help us to understand our game from close quarters. क्रीडा उपकरणामध्ये बसवलेले म्हणजेच एम्बेड केलेले सेन्सर्स आपल्याला खेळाचे जवळून निरीक्षण करून खेळ जाणून घेण्यास मदत करतात. The sensors help us to understand the field conditions, the weather, individual performance ETC. त्याच पद्धतीने फील्डची परिस्थिती, हवामान, वैयक्तिक कामगिरी इत्यादी समजून घेण्यासाठी सेन्सर्सची मदत होते. सेन्सर्स
Video analytics help us to see each and every performance minutely. व्हिडिओ ॲनालिटिक्स आपल्याला प्रत्येक परफॉर्मन्स बारकाईने पाहण्यास मदत करतो. 6. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरातीचे क्षेत्र. Advertisers are one of the biggest players in big data. Advertisers म्हणजे जाहिरातदार हे बिग डेटा मधील सर्वात मोठे प्लेयर्स आहेत. Be it Facebook, Google, Twitter or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. Facebook, Google, ट्विटर किंवा इतर कोणतेही ऑनलाईन जायंट असोत, हे सर्व प्लॅटफॉर्म्स वापरकर्त्याच्या वर्तनाचा आणि व्यवहाराचा मागोवा घेतात, निरीक्षण करतात. These internet giants provide a great deal of data about people to advertisers so they can run targeted campaigns. हे इंटरनेट जायंट्स म्हणजे दिग्गज जाहिरातदारांना लोकांविषयी मोठा डेटा पुरवतात, ज्याच्याद्वारे ते टार्गेटेड कंपोनेंट्स केंद्रित मोहिमा करू शकतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड वॉट नॉट. फेसबुकचे उदाहरण घ्या. येथे तुम्ही वापरकर्त्याचा खरेदीचा कल, वेबसाईट व्हिजिट्स, आवडी, व्यवसाय कार्य, लोकसंख्याशास्त्र आणि इतर अनेक गोष्टींच्या आधारे लोकांवर आपले लक्ष केंद्रित करू शकता. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis technique. आणि हा सर्व डेटा बिग डेटा विश्लेषण तंत्राचा वापर करून फेसबुक अल्गोरिदमद्वारे एकत्रित केला जातो. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaigns for leads, then you will get different results. हा सर्व डेटा बिग डेटा विश्लेषण तंत्राचा वापर करून फेसबुक अल्गोरिदमद्वारे एकत्रित गोळा करतो आणि गुगलवर सुद्धा असंच घडतं. जेव्हा तुम्ही क्लिकच्या आधारे लोकांवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट्स मिळतील आणि जर तुम्ही लीड्स साठी कॅम्पेन करत गेले तर तुम्हाला भिन्न परिणाम प्राप्त होतील. ऑल दिस इज मेड पॉसिबल यूजिंग बिग डेटा. आणि हे सर्व बिग डेटाच्या वापरामुळे शक्य झालेले आहे. 7. एंटरटेनमेंट अँड मीडिया. मनोरंजन आणि माध्यम. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात बिग डेटा योग्य वेळी योग्य कंटेंट पुरवून लोकांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. तुमच्या मागील व्ह्यूज आणि ऑनलाईन वर्तणुकीच्या आधारे तुम्हाला वेगवेगळ्या शिफारसी केल्या जातात. रिकमेंडेशन्स म्हणजे शिफारसी. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. आणि हे जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान दर्शकांची गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी
नेटफ्लिक्स आणि यूट्यूबद्वारे अतिशय प्रभावीपणे वापरले जाते. Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. आता टेलिव्हिजनचे प्रसारक देखील त्यांच्या दर्शकांचा डेटाबेस विभागून त्यानुसार विभिन्न जाहिराती आणि कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. आणि यामुळे जाहिरातीमधून अधिक चांगला रेव्हेन्यू म्हणजेच महसूल मिळू शकेल आणि अधिक प्रभावी युजर एक्सपिरियन्स म्हणजेच वापरकर्त्यांचा चांगला अनुभव मिळू शकेल. 8. एज्युकेशन इंडस्ट्री म्हणजेच शिक्षण क्षेत्र. बिग डेटा हॅज इनअंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डेटामुळे शिक्षण उद्योगाची भरभराट झाली आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लीप्स अँड बाउंड्स. त्याने या क्षेत्राचा कायापालट करून टाकला आहे. नाऊ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न्स अँड वी कॅन नाऊ प्रिपेअर कस्टमाइज्ड and dynamic learning programs according to the need of an individual student. तेजू आता आपल्या विद्यार्थ्यांची माहिती, त्यांची अभ्यासाची पद्धत याविषयी माहिती मिळते आणि आपण आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड आणि डायनॅमिक असे स्वतंत्र शैक्षणिक कार्यक्रम तयार करू शकतो. Every student's comprehension level is different. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन पातळी क्षमता ही भिन्न असते. The course material can now be designed catering to different requirements of the students. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोर्स मटेरियलची आखणी करता येते. Big data makes it convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. Big data मुळे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, विविध अभ्यासक्रम आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयी माहिती जाणून घेणे सोपे झाले आहे. आपल्याला निकालही सहजपणे पाहता येणे शक्य झाले आहे. From the results we can gauge the progress of the students, understand his strengths and weaknesses. निकालामधून आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज घेऊ शकतो, त्यांची बलस्थाने व कमतरता ओळखू शकतो. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक कल आणि त्यांच्या क्षमताच्या आधारे योग्य उत्तम करिअरबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मदत सुद्धा होऊ शकते. An in-depth study of all this world definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutions. या सर्वांचा सखोल अभ्यास केल्याने निश्चितच शिक्षण क्षेत्राविषयी नवीन अंतर्गत ज्ञान प्राप्त करता येऊ शकेल आणि शैक्षणिक संस्थांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यास मदत होईल. This would in general enhance progress of all students. आणि यातूनच सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावेल.
Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. यातून सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख तर उंचावणार आहेच, परंतु बिग डेटाचे शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एकच पर्याय या सर्वात मोठ्या त्रुटीवर उपाय मिळवून दिला आहे. We have innumerable uses of big data. आपण मोठ्या प्रमाणात बिग डेटाचा वापर करत आहोत. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the गव्हर्नमेंट मशिनरी etc. वैज्ञानिक संशोधनात, भौगोलिक स्थित्यंतरे, घडामोडी जाणून घेण्यात, शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कार्यात मदत करण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. इट इज अ जिनी इन युअर हँड्स. आणि जणू काही आपल्या हातातील हा जिनी म्हणजे जादूगार आहे. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. आणि मानवजातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक उत्तम प्रकारे उपयोग करून घेणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. याच्यानंतर आपल्या चॅनलवर बिग डेटा बिग इनसाइट्स या धड्याच्या आइसब्रेकरची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीची व्हिडिओ तयार केली जाणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आणखीनही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन यूट्यूब चॅनल. धन्यवाद.